मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने जे आहे ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार सन्माननीय नरेश म्हस्के साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज युवा सेनेच्या संपूर्ण टीमच्या वतीने जे आहे या ठिकाणी महावितरण कार्यालयावर त्या ठिकाणी हल्लाबोल आंदोलन केलेलं आहे। आपल्याला माहित असेल की गेल्या 1-2 वर्षांमध्ये जे आहे नवी मुंबईमध्ये विशेषतः ऐरोली भागातील घनसोली असेल, ऐरोलीचा गावठण भाग असेल, सेक्टरचा भाग असेल किंवा मग नेरूल असेल, तुर्भे असेल, या विविध परिसरामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात विजेच्या समस्येला त्या ठिकाणी नागरिकांना सामोरे जावं लागत आहे। आणि त्याच अनुषंगाने आम्ही मागच्या महिन्यांमध्ये या ठिकाणी शहर अभियंत्यांना भेटून एक निवेदन दिलं होतं। त्या ठिकाणी 22 केवीचं सबस्टेशन लवकरात लवकर कार्यरत झालं पाहिजे, नेवा या ठिकाणी सबस्टेशन मंजूर झाला आहे तो देखील कार्यरत झाला पाहिजे, असे विविध प्रश्न घेऊन आम्ही निवेदन दिलं होतं मागच्या महिन्यामध्ये। तरी सुद्धा या ठिकाणी परिस्थिती सुधारलेली नाहीये, उलट या ठिकाणी परिस्थिती बिघडण्याचं काम या एमएससीबीच्या अधिकाऱ्यांकडून झालेलं आहे। अधिकारी या ठिकाणी फोन उचलत नाही, त्या ठिकाणी उडवाउडीची उत्तरे देतात। उलट उत्तर देण्याचं काम या ठिकाणी जर नागरिकांना करत असतील तर जनतेच्या रोषाला सामोरे या ठिकाणी जे आहे कुठेतरी त्यांना जावं लागेल। आणि म्हणूनच त्याच अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी हल्लाबोल आंदोलन केलेलं आहे। कॉल केला तर उचलत नाही, कॉल लागत नाही, म्हणजे कुठल्याच पद्धतीने एमएससीबीची अकाउंटेबिलिटी या ठिकाणी नाही। हा जाब विचारायचा कोणी? जर नगरसेवकांची ही परिस्थिती असेल तर मग सामान्य नागरिकांचे काय हाल असतील हे आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे। आणि ह्याला जे जबाबदार आहेत, जे इकडचं प्रतिनिधित्व करतात, ऐरोलीचे आमदार मंत्री, ते का झोपलेले आहेत? एवढे वर्ष त्यांना सत्ता दिली तरी सुद्धा जर परिस्थिती या ठिकाणी बोलत नसतील, एक चक्कर शब्द त्या ठिकाणी जे आहेत ते इकडच्या आमदार आणि मंत्र्यांनी ऐरोलीचे केलं नाही, का नाही केलं? त्यांना मला आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की एक दिवस घनसोली अर्जुनवाडीमध्ये त्यांनी राहायला त्या ठिकाणी यावं रात्रीच्या वेळी। त्यांना समजेल की लोकांना कशा पद्धतीने जे आहे परिस्थितीला सामोरे जावं लागत आहे। मी शांतीपूर्वक या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे, या ठिकाणी प्रशासनाला लक्ष वेधण्याचं काम केलेलं आहे। आणि तरी सुद्धा त्यांनी सांगितलं आम्हाला, लेखी आम्हाला आश्वासन दिलं, लेखी स्वरूपात आम्हाला उत्तर देणार की कधी कधी सबस्टेशन सुरू होईल, कधी केबल्स येणार, कधी त्या ठिकाणी परिस्थिती सध्या, हे लेखी आम्हाला त्या ठिकाणी देणार आहेत। तरी सुद्धा जर परिस्थिती बदलली नाही तर एमएससीबीचे अधिकारी हे बाहेर असतील आणि या ठिकाणी युवा सेनेची टीम संपूर्ण त्या ठिकाणी आतमध्ये असेल। जनतेच्या प्रश्नाला घेऊनच आम्ही या ठिकाणी आज रस्त्यावर उतरलेलो आहे आणि जनतेसाठी जर आम्हाला कायदा हातात घ्यायला लागेल तर युवा सेना त्या ठिकाणी मागे पडणार नाही। त्याची जबाबदारी असेल त्या ठिकाणी प्रशासन एमएससीबीचं पूर्णपणे याला जबाबदार असेल।